मोठी अपडेट या काश्मीरमधल्या हल्ल्याबाबतची समोर येते आहे। पुण्यामधील जगदाळे आणि गणगोटे कुटुंबीय हे पर्यटनासाठी म्हणून जम्मू काश्मीरमध्ये गेलेले होते आणि याच विषयी आपण अधिक अपडेट्स घेऊया। पुण्यातनं प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला अधिक सांगतात। ज्ञानेश्वर, पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणी पुण्यातील 2 कुटुंब असल्याची माहिती आहे। पुण्यातील जगदाळे आणि गणगोटे कुटुंबीय पर्यटनाच्यासाठी म्हणून तिकडे गेलेले होते आणि ते या हल्ल्याच्या भक्ष्यस्थानी सापडलेले आहेत। पुण्यातील कर्वेनगर मधील ते रहिवासी असल्याची माहिती आहे। पुण्यात कर्वेनगर मध्ये वास्तव्याला असलेले हे दाम्पत्य जेव्हा पहलगाम इथं फिरण्यासाठी म्हणून गेलेलं होतं तेव्हा त्या 5 जणांपैकी 2 जणांवर गोळीबार जो आहे तो झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि त्यात ते 2 पुरुष जे आहेत ते जखमी झालेले आहेत। या सगळ्या घटनेची पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडूनही माहिती घेतली जाते। जिल्हाधिकारी देखील या सगळ्या घटनेवर लक्ष ठेवून आहेत। अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाला या सगळ्या संबंधानं कुठल्याही पद्धतीची माहिती अद्याप समजू शकलेली नाही। मात्र आता जी माहिती समोर येते त्यात जगदाळे आणि गणगोटे हे जे कुटुंबीय आहेत ते या हल्ल्याच्या भक्ष्यस्थानी सापडल्याचं समजतंय आणि या 5 जणांच्या कुटुंबियांपैकी 2 जे पुरुष आहेत त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे। त्यात ते जखमी झाल्याची माहिती आहे। अर्थात रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय, मात्र अद्याप यात त्यांचा मृत्यू झाला आहे की ते जिवंत आहेत काय नेमकी अपडेट आहे ती अद्याप यहाँ पे जो हमला हुआ है आपने भी सुना? वो तो कुछ समझ में नहीं आ रहा है, कंफ्यूजिंग है। अच्छा, उसके बारे में हमें बताना मुश्किल है कोई भी चीज। तो कोई डर वर लग रहा है यहाँ पे? नहीं, कोई डर नहीं है। लेकिन दुखद घटना है। हाँ, दुखद है, ये होना नहीं चाहिए। हाँ, इतना बढ़िया कश्मीर है, जन्नत है ये। यहाँ लोगों को आना चाहिए, एक बार कश्मीर देखना चाहिए। अब ये ऐसी वाकया हुई तो लोगों को डर बैठ जाता है। हाँ, हाँ। इतनी अच्छी कश्मीर को क्यों ऐसा हो रहा है कुछ समझ में नहीं आ रहा है। कुदरत के आगे कोई बोल नहीं सकता है। तो क्या मैसेज रहेगी आपको बाकी? नहीं, मैसेज यही, सबको कश्मीर आने को कोई तकलीफ नहीं है, कोई डर नहीं है। थैंक यू। पर्यटनासाठी म्हणून काश्मीरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रामधल्या पर्यटकांची ही प्रतिक्रिया येत होती। कोणत्याही प्रकारची भीती मनामध्ये बाळगू नका अशी ही प्रतिक्रिया। Thank you.